केंद्र सरकारने राज्यातील उद्योग विश्वाला धक्का देणारी आकडेवारी जाहीर केल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खाजगी कारखाने बंद झाल्याचं लोकसभेत जाहीर करण्यात आलं। तर याच काळात चाकण एमआयडीसीतील उद्योजकांनी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे स्थलांतराचा इशारा दिला। या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी याकडे राज्य सरकारनं लक्ष देण्याची मागणी केली आहे। पवारांच्या सोशल मीडिया पोस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भली मोठी पोस्ट लिहित सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। दोन नेत्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून राज्यातील उद्योगांचा प्रश्न सुटणार आहे का, तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह। गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे पहिल्या पसंतीचं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत हे नेहमी बोलताना दिसतात। मात्र केंद्र सरकारनं राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्याचं जाहीर केल्याचं उद्योग मंत्र्यांच्या गावीही नसल्याचं समोर आलं। यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाकडून रोष व्यक्त करण्यात आला। विरोधकांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा याकडे सरकारला लक्ष देण्याची मागणी केली आहे। ज्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून शांत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या पोस्टला रिपोस्ट करत राज्यातील उद्योगांचा आणि केंद्राने जाहीर केलेल्या आकडेवारीचा संपूर्ण लेखाजोखा मांडलाय। शरद पवारांनी गुरुवारी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी चाकण एमआयडीसी आणि केंद्रानं दिलेल्या आकडेवारीबाबत सोशल मीडियात पोस्ट केली। यामध्ये त्यांनी चाकणमधील उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी सरकारनं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज व्यक्त केली। तर गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खाजगी कंपन्या बंद झाल्या। मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का, याची माहिती मात्र सरकार दरबारी उपलब्ध नाहीये। हे अत्यंत धक्कादायक आहे असंही त्यांनी म्हटलंय। तसेच महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलंय, त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही, असंही शरद पवारांनी म्हटलंय। ते म्हणाले की सरकार कोणत्याही विचारांचं असो, औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र हा यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिलेला वारसा राज्यकर्त्यांनी टिकवावा अशी अपेक्षा महाराष्ट्र ठेवत असेल तर त्यात काहीही वावगं नाहीये। शरद पवारांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अधिकृत अकाउंटवरून पोस्ट करत ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग केली आहे। ज्यानंतर त्यांच्या या पोस्टला आता देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर उत्तर देत केंद्रानं जाहीर केलेल्या आकडेवारीबाबत स्पष्टीकरण देत पोस्ट केली आहे। त्यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला लिहिलंय की खासदार शरद पवार साहेब, संसदेतील खासदार राजाभाऊ वाजे यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात काही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली। राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्या। काही नवख्या नेत्यांनी या संदर्भात सोयीचा अर्थ काढून समाज माध्यमांवर पोस्ट केल्या आणि काही माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्या। पण आपण कायम महाराष्ट्र हिताचा विचार करणारे सुजाण आणि ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळं आपल्या मनात कोणता गैरसमज राहू नये म्हणून हा थोडा विस्तारानं लेखन प्रपंच केलाय, असं लिहित त्यांनी उद्योगावरून होणाऱ्या टीकेला उत्तर दिलंय। यासाठी त्यांनी विविध आकडेवारी दिली, वेगवेगळ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र कुठे आहे हे सांगितलं। मात्र राज्यात फंक्शनल कंपन्या किती आहेत हेच सांगायचं ते विसरले। चिंता व्यक्त केली। सगळ्यात जास्त भ्रष्टाचार 5 टॉप ज्या मिनिस्ट्रीज आहेत महाराष्ट्रात त्याच्यामध्ये उद्योग खातं आहे। उद्योग मंत्र्यांनी कोणता नवीन उद्योग या महाराष्ट्रामध्ये आणला? 5,500 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले किंवा बंद पडले, त्यासाठी काय केलं याचा लेखाजोखा कधी दिलाय का? MIDCच्या जमिनी विकणं, व्यवहार करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कंपन्यांना पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून नोटिसा मारून त्यांच्याकडनं खंडण्या उकळणं, हे मिंदे गटाचा जो अर्ध सरकार आहे, अर्ध फडणवीसांचा अर्ध यांचं आहे, अशी मध्ये भिंत आहे। या अर्ध्या सरकाराकडून याच खंडणीबाजीची कामं चालू आहेत। चाकणची MIDC ही शरद पवारांच्या प्रयत्नाने तिथे सुरू झाली। ऑटोमोबाईल हब ज्याला आपण म्हणतो ते, अनेक जागतिक स्तरावरच्या मोटार कंपन्या
तिथे आल्या, लाखोंच्या प्रमाणात रोजगार मिळाला, व्यवसाय वाढला तिथे. आणि आज तिथे कोणत्याही पायाभूत सुविधांच्या अभावी जर कंपन्या बंद पडत असतील, निघून जात असतील, त्याची जबाबदारी सगळ्यात आधी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची. काय करतायत उद्योगमंत्री नंतर? राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी सगळ्यात आधी आहे. ते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात ना, इन्व्हेस्टमेंट आली, गुंतवणूक आली, अमुक आली, प्रगतीपथावर आहोत. तर चाकणमध्ये समस्या असल्याचं मान्य करत मंत्री उदय सामंत लक्ष घालत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. महाराष्ट्रातील उद्योग टिकावे, वाढावे हीच प्रत्येकाची इच्छा आहे, पण उद्योगस्नेही वातावरण महाराष्ट्रात राहावं ही उद्योजकांचीही इच्छा आहे. याकडे सरकार आता कसं पाहतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला आपलं महानगर.com वरती वाचता येतील. त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही आपलं महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. त्यासाठी अजून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.